नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आपण छान छान गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघायच्या असं ठरवलं होतं. श्यामच्या आईच्या गोष्टी बघितल्या, गणपतीमध्ये गणपती बाप्पाच्या गोष्टी बघितल्या. गेल्या वेळेपासून आपण संतांच्या गोष्टी बघायचं किंवा ऐकायचं ठरवलेलं आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सुद्धा ऐकतो, पण एका विशिष्ट व्यक्तिमत्वाबद्दल किंवा एका विशिष्ट प्रकारामध्ये जर का आपण गोष्टी ऐकत गेलो तर त्या व्यक्तीबद्दलचं, त्या प्रकारातलं तुमचं गोष्टीमधून जे ज्ञान आहे ते कदाचित पक्क होऊ शकेल असा कुठेतरी मनात विचार आला. म्हणून आपण आता प्रकारांमध्ये घेऊया, म्हणजे संतांच्या गोष्टी. संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टींनी आपण सुरुवात केली होती, ती मधूनच झाली कारण मला शिक्षक दिनाच्या निमित्ताने तो प्रसंग सांगायचा होता. आपण अगदी सुरुवातीपासनं म्हणजे त्यांच्या वडिलांपासून गोष्टींना सुरुवात करूया. गेल्या वेळेला आपण काही थोडा भाग बघितला होता, त्याच्या पुढचा भाग आपण आजपासून पुढच्या गोष्टींमध्ये बघणार आहोत. संत ज्ञानेश्वरांचे वडील हे स्वतः सुद्धा एक अवतारच होते असं आपण म्हणतो. ज्यावेळी देवाचे अवतार कुणाचे तरी पोटी जन्म घेतात त्यावेळी जे माता पिता असतात ते सुद्धा तितकेच सक्षम असले पाहिजेत त्यांना जन्म देण्यासाठी, आणि त्यांचं सुद्धा एक विशिष्ट जन्माचं कारण असावं लागतं किंवा त्यांचं सुद्धा एक विशिष्ट प्राबल्य असावं लागतं त्या संतानाची निर्मिती करण्यासाठी किंवा त्या संतानला जन्म देण्यासाठी, ती संतान आपल्या गर्भामध्ये वाढवण्यासाठी. कारण की कसं असतं की खूप कष्ट, खूप हाल अपेष्टा या सगळ्या गोष्टींसाठी मनाने खंबीर असणारी जी व्यक्ती असते तीच पुढच्या सगळ्या प्रसंगांना सामोरी जाऊ शकते. संत ज्ञानेश्वरांचं आपण म्हणतो की एका माणसाचं जीवन खूप हालाकीचं होतं किंवा हे लोक खूप हालामध्ये जगतात. पण तुम्ही बघितलं का की सामान्य माणसं आपण किंवा आपल्याशी तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा देवाचे अवतार किंवा देव अवतार म्हणून ज्यांनी जन्म घेतला पृथ्वीवरती त्यांनी सुद्धा आपलं जे जीवन होतं ते हालअपेष्टांमध्येच काढलं. मग तुम्ही ते श्रीकृष्णाचं घ्या किंवा रामाचं घ्या, देवांनी सुद्धा अशाच प्रकारे कुठेतरी हालअपेष्टा काढल्या आणि त्याच्यामधून आपल्या जीवनाच्या याच्यामधून समाजापुढे एक आदर्श, एक शिकवण मुलांना दिलेली आहे. तर इथे आपण जे विठ्ठलपंत आहेत संत ज्ञानेश्वरांचे वडील त्यांच्याबद्दल बघतो आहोत. ते आपल्या पत्नीला न सांगता आई वडिलांच्या मृत्यूनंतर, देहावसानानंतर काशी क्षेत्री निघून गेले. काशी क्षेत्री आल्यावरती तिथे त्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं मुलांनो, आणि घाटावरती, गंगा घाटावरती, तिथल्या नद्यांच्या संगमांच्या घाटावरती त्यांनी स्नान केलं, आंघोळ केलं आणि वेगवेगळ्या आश्रमांमध्ये ते जायला लागले. धर्मशाळेमध्ये स्वतःच्या राहण्याची त्यांची सोय झाली, कारण अनेक साधू संत विद्यार्जनासाठी येणारे लोक त्या ठिकाणी येत असत. तसेच विठ्ठलपंत सुद्धा त्या ठिकाणी गेले. ते रोज एका धर्मशाळेच्या ठिकाणी स्वतः राहायचे. म्हणजे या साधू संतांचं आयुष्य म्हणजे असं घर नाही, खूप सगळ्या सोयी सुविधा नाहीत, अशा सगळ्या गोष्टींमध्ये हे राहणारे असतात. कुठल्याही गोष्टीचा त्यांना कधी लोभ नसतो, मोह नसतो. फक्त ज्ञान प्राप्ती करायची आणि लोकांना ज्ञान देण्यासाठी स्वतःला आधी पूर्णपणे सक्षम करायचं. ती विद्या, ती देवाची माया, देवाची प्रीत अवगत करायची, त्याच्याकडनं सगळी साधना घ्यायची आणि मग लोकांसाठी त्याचा उपयोग करायचा. तर विठ्ठलपंत सुद्धा अशाच प्रकारे एका उद्देशाने काशी क्षेत्री आले होते की आपण वेदांचा वेगळ्या प्रकारे अभ्यास करायचा, वेगळ्या प्रकारे अध्ययन करायचं, आणि त्यासाठी त्यांना एका गुरुची आवश्यकता होती. त्या गुरूंच्या शोधामध्ये विठ्ठलपंत फिरत होते. वेगवेगळ्या आश्रमामध्ये जायचे, तिथल्या लोकांबरोबर बोलायचे, पण वेदांचा वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांना कुणीतरी अभ्यास घडवेल, मार्गदर्शन करेल असं त्यांना हवं असलेलं गवसत नव्हतं, सापडत नव्हतं. आणि एक दिवशी मग त्यांनी हा शोध घ्यायचा ठरवल्यावरती एक जे साधू होते, एक जे स्वामी होते, स्वामी रामानंद, त्यांचं नाव त्यांनी ऐकलं आणि ते चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करू शकतील असं त्यांच्या कानावरती आलं. आणि मग आपण त्यांना भेटायचं या उद्देशाने ते काशी घाटावर गेले. तिथे ते कदाचित भेटू शकतील, तिथे ते येतात बऱ्याचदा आपल्या सगळ्या शिष्यांसमवेत, आणि त्यावेळी कदाचित आपली भेट होऊ शकेल असं त्यांना वाटलं. घाटावर जाऊन त्यांनी स्नान केलं,
म्हणजे अनेक नद्यांचा जो संगम असतो तिथे एक प्रकारे असं या संन्याशांसाठी घाट बांधलेला असतो, एक जागा असते. तिथे तपश्चर्येला ध्यानासाठी ते लोक बसतात. तिथे विठ्ठलपंत ध्यान लावून बसले होते, देवाची पूजा अर्चा करत बसले होते. ध्यानमग्न असणारे हे विठ्ठलपंत रोज येणाऱ्या जाणाऱ्यांच्या दृष्टीस पडत, किंवा तिथून जे स्वामी यायचे, जे गुरु यायचे, जे सिद्धमुनी यायचे त्यांच्या दृष्टीस पडायचे. तर रोजच्या ध्यानाने त्यांचं तेज जे होतं ते वाढत होतं, त्यांच्या साधनेमध्ये भर पडत होती. आणि अशा वेळीच एकदा ध्यान करत असताना डोळे उघडले आणि समोर त्यांना एक असा दीप प्रज्वलित झाल्यासारखा प्रकाश त्यांच्या डोळ्यावरती सहन न होणारा पडला. आणि त्यांना 2-3 क्षण काही समजेना की काय आहे हे, ते नीट पाहू शकत नव्हते. आणि एक स्वामीजी दिसले. त्यावेळी त्यांचं शिष्यगण सुद्धा त्यांच्या सोबत होते. ते म्हणाले, बरेच दिवस झाले घाटावरती मी तुम्हाला ध्यान करत असताना बघतो, कोणत्या गोष्टीच्या शोधात आहात तुम्ही? तेव्हा ते म्हणाले की मी ध्यानधारणा करतो आहे, की मला जे साधायचं आहे, जे साध्य करायचं आहे त्याच्या शोधासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि म्हणून ध्यान लावून माझी एकाग्रता वाढवून ती शक्ती मिळवण्याचा मी प्रयत्न करतोय. मला गुरुची आवश्यकता आहे वेदांचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी. आणि श्री रामानंद तीर्थ जे आहेत ते मला याच्यामध्ये मदत करू शकतील. त्यांचं शिष्यत्व मला पत्करायचं आहे, त्यासाठी मी रोज इथे येऊन बसतो. आणि तेव्हा सगळा शिष्यगण त्यांचा हसू लागला, स्वामी सुद्धा हसू लागले. विठ्ठलपंतांना समजलं नाही की हे नेमके कशासाठी हसतायत. आणि तेव्हा त्यांचे शिष्यगण म्हणाले की हेच ते श्री रामानंद तीर्थ. तेव्हा विठ्ठलपंत त्यांच्या पाया पडले आणि ते म्हणाले की मी तुम्हाला शिष्य करायला तयार आहे, मात्र एक अट आहे. आणि ती अट अशी होती की तुम्हाला संन्यासी व्हावं लागेल. आता संन्यासी होणं म्हणजे काय, तर तुमची जी काही सगळे देहबंध, नातेबंध, प्रेमाचे बंध हे सगळं तोडून टाकायचं. सगळी मोह माया, या जगाबद्दलची असणारी आसक्ती, या सगळ्याही गोष्टींचा त्याग करायचा. आणि त्यावेळेला विठ्ठलपंतांचं मन जे होतं ते कुठेतरी थरारलं. त्यांना आपल्या पत्नीची आठवण झाली. आपण विद्यार्जन करण्यासाठी, विद्या प्राप्त करण्यासाठी त्यांनी खोटं बोलायचं ठरवलं मुलांना. त्यांनी स्वामीजींना सांगितलं की माझ्या पाठीमागे कोणतेही पाश नाही आहेत, माता पिता नाही, पत्नी नाही, मुलं नाही, मला कोणीही नाही आहे. तर मला तुमचा शिष्य करून घ्या, तुमच्या सेवेमध्ये घ्या. स्वामी रामानंद तीर्थ त्यांना घेऊन आपल्या मठामध्ये गेले. विधीपूर्वक त्यांना जी होती दीक्षा देण्यात आली आणि त्यांना संन्यासी करण्यात आलं. आणि त्यानंतर त्यांचं चैतन्य स्वामी म्हणून त्यांचं नामकरण करण्यात आलं आणि त्यांना तिथे त्या नावाने ओळखले जाऊ लागले. संन्यासी झाल्यावरती माणूस पुन्हा गृहस्थाश्रमात कधीही जाऊ शकत नाही. त्याने संन्यास धर्मच करायचा, देवाची पूजा अर्चा करायची आणि ध्यानधारणा आणि ज्ञान संपन्न करून लोकांपर्यंत ते पोहोचवायचं. पुन्हा गृहस्थाश्रमात तो माणूस कधीही रमू शकत नाही, जाऊ शकत नाही, असं असतं. आणि त्या पद्धतीने हे जे विठ्ठलपंत होते हे देवाची पूजा अर्चा रोजच्या रोज श्री रामानंदांकडनं वेदांबद्दलची वेगळी माहिती वेगळ्या पद्धतीने समजून घेत होते. मठामध्ये येणाऱ्या लोकांमध्ये वादविवादामध्ये त्यांना जिंकत होते. लोक त्यांच्या वाक्चातुर्याबद्दल त्यांचं कौतुक करत होते. श्री रामानंद तीर्थ सुद्धा खूप त्यांच्यावरती खुश होते, त्यांचे असा शिष्य आपल्याला लाभला म्हणून. आणि एक दिवशी घाटावरती असं स्नानासाठी सगळ्या शिष्यगणांबरोबर गेलेले असताना तिथे त्यांना कुठेतरी असं वाटलं की कोणीतरी आपल्यावर नजर ठेवू नये, म्हणून त्यांना जरासं अस्वस्थ वाटत होतं. आणि एक व्यक्ती त्या गर्दीमधून त्यांच्याकडे बघत होती. जे लोक तिथे दर्शनासाठी येतात, म्हणजे काशी क्षेत्री दर्शनाला वगैरे जातात, त्यातलं कुणीतरी. आणि कुणीतरी हाक मारलं विठ्ठलपंत म्हणून. त्यावेळी त्यांनी लक्ष दिलं नाही, पण त्यांचं मन चरकलं की अरे, जर का इथे कोणी मला ओळखणारं भेटलं तर माझी ज्ञानसाधना जी आहे ती कुठेतरी थांबू शकते, ती थांबली नाही पाहिजे. म्हणून त्यांनी लक्ष नाही दिलं आणि शिष्यगणांमध्ये मिसळले आणि तिथून त्यांनी पोबारा केला. ती व्यक्ती जी होती ती त्यांच्या शेजारच्या गावातली सखाराम पंत म्हणून व्यक्ती होती. सखाराम पंत आपली काशी क्षेत्र यात्रा करून पुन्हा आपल्या गावी आले आणि दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंतांच्या घरी गेले. तिथे गेल्यावरती त्यांचे आई वडील आणि बिचारी त्यांची जी पत्नी होती रुक्मिणी ती वाट बघत होती. 1 वर्ष झालं, काय झालं, त्यांचं काही चिठ्ठी नाही, पत्ता नाही, काहीही आपल्याला निरोप आलेला नाही. विठ्ठलपंत गेले तर गेले कुठे, कुठे शोधायचं, काय करायचं हे त्यांना काही कळेना.
आणि सखाराम पंत आले, त्यांनी काशी क्षेत्री यात्रा करून आल्याचं त्यांना सांगितलं, प्रसाद समोर ठेवला. गुळपाणी झाल्यावरती त्यांनी ठरवलं की आपण यांच्या आईवडिलांना सांगितलं पाहिजे, कदाचित यांना माहिती नसेल. मी काशी क्षेत्री गेलो असताना मला विठ्ठलपंत दिसले, पण त्यांनी काही मला ओळख दाखवली नाही. तिथे असलेल्या साधूंच्या मांदियाळीमध्ये, त्या गर्दीमध्ये ते मला न बघता, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देता निघून गेले. लक्ष पण दिलं नाही त्यांनी माझ्याकडे. हे आणि मला असं वाटतं त्यांनी जो सगळा काशायधारी वेश धारण केलेला होता त्यावरून बहुतेक त्यांनी संन्यास घेतलेला आहे हे फक्त कानावर पडलं आणि त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. तिकडे रुक्मिणीबाई ज्या होत्या त्या धाय मोकलून रडायला लागल्या आणि जमिनीवरती मुलांना कोसळल्या की माझा संसार संपला, आता माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं आणि आता परत कधीही तो संन्यासी झालेला माणूस संसारामध्ये येणार नाही. आता उभं आयुष्य मी एकटीने काय करू. माझ्याशी त्यांनी लग्न केलं, मला कुठल्याही गोष्टी न सांगता ते असेच निघून गेले. आणि मग ही जी रुक्मिणी होती दिवसेंदिवस खचत होती, ती स्वतःच्याच मनाला समजावून सांगत होती. आणि यात की घरामध्ये असलेलं निर्माल्य टाकण्यासाठी उमाबाईंनी म्हणजे रुक्मिणी बाईंच्या आईने त्यांना मैत्रिणीसोबत इंद्रायणीच्या काठी पाठवलं आणि तसंच निर्माल्य घेऊन आपल्या मैत्रिणीसोबत ती इंद्रायणी नदीच्या काठी आली. तिच्या मनामध्ये अनेक विचारांचं वादळ होतं. ते सतत आपला नवरा आपल्याला सोडून गेला, तो संन्यासी झाला, हे दुःख कुठेतरी मनामध्ये रिचवत ती दिवस काढत होती. आणि आता आपल्या असण्याचा काय उपयोग, आपला नवरा येणार नाही, आपण पुन्हा संसार नाही करू शकणार, मग आपण राहायचं तर कशाला. या इंद्रायणीमध्ये आपण आपला देह झोकून द्यावा असं कुठेतरी तिला वाटलं आणि त्या निर्माल्यासोबत तिने स्वतःचा देह त्या नदीमध्ये झोकून दिला मुलांना, ज्ञानेश्वरांच्या आईने रुक्मिणीबाईंनी. आणि त्याच वेळी तिथे जे ध्यानधारणेला बसलेले यती होते त्यांनी हा धपकन असा आवाज ऐकला. इतर वेळी माणसं ज्यावेळेला निर्माल्य टाकतात तेव्हा धपकन असा काहीतरी मोठं पडलेल्याचा आवाज येत नाही. आणि त्यांनी अंदाज घेतला, भरपूर मोठा प्रवाह होता, खेचून काहीतरी चाललं होतं. त्यांनी डोळे उघडले आणि बघितलं तर एक देह, एक बाई, तिचे कपडे वर आले होते आणि त्या प्रवाहाबरोबर ती जात होती. पुढेच एक भोवरा होता, त्या भोवऱ्यात जर ती सापडली तर ती काही वाचणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि ताबडतोब ते तिथून उठले, त्यांनी इंद्रायणीमध्ये उडी टाकली आणि त्या भोवऱ्यात जाईपर्यंत तिला खेचून काठावरती घेऊन आले. कसं बसं तिला जागृत केलं, तिचे हातापायाचे तळवे चोळायला लागले आणि ते म्हणाले की आई, तुम्ही हे काय करताय. आत्महत्या हा चुकीचा विचार आहे. आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतच असतात. आयुष्य हे त्याचंच मिश्रण असतं, दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टींचं. जर ते झेलण्याची आपल्यामध्ये ताकद नसेल तर हे आयुष्य मिळालेल्या काहीही अर्थ नाही. तुम्हाला प्रत्येकाला आयुष्य मिळेल, दुःख आल्यावरती प्रत्येक जण आपलं आयुष्य अशा पद्धतीने संपवून टाकेल कुठल्याही विधिलिखिताशिवाय, तर ती चुकीची गोष्ट आहे. आपण या सगळ्याचा सामना केला पाहिजे, त्याच्याशी संघर्ष केलं पाहिजे आणि आपण आपलं आयुष्य जे आहे ते मोठं केलं पाहिजे, त्यातून बाहेर पडलं पाहिजे. तुमच्यासारख्या चांगल्या घरातल्या स्त्रीने असं करणं हे बरं नाही. त्यावेळेला तिला कसं तरी वाटलं, ती जागृत झाली आणि तिचे सगळे कपडे भिजलेले होते. ते यती म्हणाले, मी तुम्हाला घरी सोडतो म्हणजे माझं काम होऊन जाईल, संध्याकाळ होण्याच्या आधी घरी सोडलं पाहिजे. आणि तितक्यात तिकडून आवाज आला. त्यांनी रुक्मिणीबाईंनी ओळखले की त्यांचे वडील होते. त्या म्हणाले की माझे वडील आहेत बहुतेक. तेव्हा ते म्हणाले, चला माझं इथे काम झालं. ते घेऊन आले. वडिलांना म्हणाले की नदीमध्ये निर्माल्य अर्पण करत असताना त्यांचा पाय शेवाळावरून घसरला आणि त्या पडल्या पाण्यामध्ये. मी त्यांना वाचवलं. त्यांनी असं नाही सांगितले की त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, पण त्यांचे वडील जे समजायचं ते समजून गेले होते. घरी घेऊन ते आपल्या मुलीला गेले. बघा, आयुष्यामध्ये असे कठीण प्रसंग मुलांना येत असतात. ही आयुष्याची झालेली सुरुवात पुढे पुढे जाऊन आणखी बिकट होत जाते, पण ती आपण बघणार आहोत पुढच्या गोष्टीमध्ये. कशी वाटली आजची गोष्ट किंवा आजचा प्रसंग? आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर पाठवा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार सुद्धा कळवा. भेटूयात पुढला प्रसंग घेऊन किंवा पुढली गोष्ट घेऊन पुढल्या शनिवारी. तोपर्यंत टाटा.